सुद्धा ही गरज आहे काळाला. आणि राजे तुम्ही जिवंत असतात ना, हे भडव्याशी माजले नसते. राजे तुम्ही जिवंत असतात ना, हे भडव्याशी माजले नसते. आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. बेटी बचावच्या जागी बेटी को बचाव या घोषणेची आज इथं गरज होती. बेटी बचावच्या जागी बेटी को बचाव या घोषणेची गरज आज इथे होती. कारण या घोषणेने प्रत्येक मायबाप मजबूत झाला असता आणि आपल्या लेकराचा बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना त्याने उभा फाडला असता. आपल्या लेकराचा बलात्कार करणाऱ्या त्यांना उभा फाडला असता. न्यायव्यवस्थेची रचना करताना या गोष्टीचा विचार केला असतात ना राजे, तर आजचे चित्र नक्कीच काहीतरी वेगळे असते. आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. लाज वाटते अशा न्यायव्यवस्थेची. लाज वाटते अशा न्यायव्यवस्थेची. इथे लहान मोठे थोर अगदी लेकरांचे बलात्कार करून मारून ठेचून कापून फेकले जाते. आणि ज्यानं बलात्कार केलाय त्या नराधमांना नाबालिक म्हणून सुधारगृहात पाठवले जाते. काय दुर्भाग्य आहे ना, त्यांना सुधारगृहात पाठवले जाते. जर या सरकार रेड्याच्या चांबड्याचे नसते ना, तर आजचे चित्र नक्कीच काहीतरी वेगळे असते. आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. कोपर्डी असो, कंठुआ असो, हैदराबाद असो, नवे हल्लीचे मालेगाव असो, या घटनेत एका लेकराचा जीव गेलाय. उद्या ही वेळ तुमच्यावर आहे. आणि तुमच्या शांत राहण्याने हा समाज पुन्हा तुमच्या पाठीमागे मेणबत्त्या घेऊन उभा राहील. हा समाज तुमच्या शांत राहण्याने पुन्हा मेणबत्त्या घेऊन तुमच्या पाठीमागे उभे राहील. मलाही 2 मुली नसतात ना, मला जर 2 मुली नसत्यात ना, तर हे लिहिताना माझे हात थरथर कापले नसते. आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना आम्ही भर चौकात जाळले असते. जय श्री